नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सोबतच आज दिवसभराची कोणकोणती कामे आहेत ते सुद्धा तुमच्यावर शेअर करणार आहे. आत्ता ॲक्च्युली 10:30 वाजलेले आहेत आणि लवकर आज माझं धुणं आवरलेलं आहे. फरशी पुसून सुद्धा झालेलं आहे. लोटून फरशी पुसून आणि धुणंच फक्त धुतले, नाश्त्याला काही केलं नव्हतं, त्यामुळे आज लवकर आवरलं सकाळचं. आणि आता फक्त दुपारचं जेवणच तेवढं करायचं आहे. भांडी अजून थोडी पडलेली आहेत, ती सुद्धा घासायची आहेत. थोडं थोडं करत स्वयंपाक करत करत जेवढी भांडी पडली तसं तसं मी घासत जाईन आणि तसा स्वयंपाक करत जाईन. आता आज काय झालं, सकाळीच मी डोक्याला थोडंसं कलर केला होता म्हणून डोकंसुद्धा धुतलं, म्हणजे केस वॉशसुद्धा करून घेतली, आंघोळ केली छान असं डोक्यावरून. मी नेहमीचा जो काय शॅम्पू वापरते त्यानेच. आणि केस वाळवण्यासाठी आज मी टेरेसवरती आलेली आहे, कारण एकदा डोक्याला केसवर टांगली आणि कामात दिवसभर लागले ही कामं राहूनच जातं. केस वाळवायचं म्हटलं पहिल्यांदा वाळवून घेऊया. तर आज नाश्त्याला हेच खाल्लं. चिली अंडी होती मिस्टरांनी कालच, तीच सर्वांनी नाश्ता म्हणून आम्ही केलं. आज काय दुसरा नाश्ता कोणताच केला नव्हता, त्यामुळेच म्हटलं आता लवकरच जेवणाला घालूया. नाश्त्याला काय केलं नाही, एवढ्यावर काय भागते म्हणून लवकरच घालायला चालू केलं. 10:30 ॲक्च्युली वाजलेले आहेत आणि कणिकच मळून ठेवली जेणेकरून लवकर कणिक व्यवस्थित भिजेल. आणि मला चपाती मऊ अशा करायच्या होत्या, त्याच्यासाठी चांगली पीठ जर बराच वेळ भिजलं तर छान होतात. आणि गवारी थोडी राहिली होती आणि एवढी बास होते चौघांना, म्हणून म्हटलं आता तेच निवडायला घेतलं. छान अशी धुवून घेतली आणि कांदा, तेल, जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि शेंगदाण्याचं कूट घालून मी ती बनवणार. इतक्यात मुलगा आला. आता त्याची परीक्षा आहे आणि आला तर त्याला तर भूक लागलेली असणार. तात्पुरतं म्हटलं आता चिलीमिली खाऊन थांबलाय, नाहीतर सरबत बनवेल आणि बसेल थोडा वेळ. म्हटलं लगेचच करते, 11:30 होऊन जाईल आणि सगळेजणच आम्ही 11:30 जेवायला बसू. राहिलं तर आता मिस्टरच मागे राहतील. आम्ही तिघे तर 11:30 जेवूनच घेईन. आणि मोठा मुलगा 11ला त्याचा क्लास आहे, त्यामुळे तो 11लाच जाणार आहे. त्यालासुद्धा होईल म्हटलं आणि सगळेजण जेवेल आज वेळेत, म्हणजे व्यवस्थित वेळेत होईल जेवण. नाही तर रोज आम्ही 1लाच बसतो मिस्टर आले की, आणि सगळे बसत असतो. आज आता नाश्ता नसल्यामुळे असं झालेलं आहे. तर छान अशी गवारीची भाजी झालेली आहे. शेंगदाण्याचं कूट आपली रेग्युलर करते तशीच केलेली आहे. वांग्याची सुद्धा मी अशीच करते आणि गवारीची पण अशीच करते. मला कधी कधी दोन्हीची चव काय कळतच नाही एकसारखी पद्धत असल्यामुळे. आणि थोडीशी पद्धत असं भाज्यांच्या मध्ये बदलली की कोणच काय खात नाही, कसलं केलंस काय केलंस असं म्हणतात. त्यामुळे सगळ्यांच्या आवडीचं त्यांच्या पद्धतीनं आणि त्यांना आवडेल असंच करावं लागतं. नाहीतर कोण खात नाही तसंच टाकतात आणि बराच स्वयंपाक मग मात्रा होतो. त्याच्यापेक्षा आहे ही रेग्युलर पद्धतच वापरलेली बरी, म्हणून मी नेहमीच जसं आवडतं तसंच करण्याचा प्रयत्न करते. पण कसं करते, एखाद्या वेळेस उपवास वगैरे असला मिस्टरांचा, मग आमच्या तिघांना मात्र आम्ही वेगळ्या पद्धतीने नेहमी करून खाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत असते. आता शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या 2-3 दिवस झालं, तर म्हटलं शेवग्याच्या शेंगाची आमटीच करूया. छान अशी डाळ घसटली, मी पेल्यानंच घसटली त्या ह्याच्यामध्ये. तर ही पद्धत कोण असं करतं ते सांगा, कसं म्हणजे डाळ तुम्ही कसं स्मॅश करता ते सांगा. मी असं करत असते. तर छान अशी डाळ मस्त स्मॅश करून त्यामध्ये टाकली आणि डाळीची आमटी करणार आहे. सोबतच सलाडसुद्धा मला पाहिजे होतं. आता बीटसुद्धा 2 दिवस झालं आणलं, तर आज खाऊया उद्या खाऊया करत राहिलं तर आज खाऊयाच म्हणून मी कट केलं. आणि वाळकाच्या फोडीसुद्धा कट केल्या होत्या. वाळूक तर रोजच डेली आता जेवणामध्ये असतं बाबांना. याचं टोपण हाय घट्ट करतो. साखर घालणार आहेस? त्याने घरच्याच दह्याची साखर घालून असं लस्सी छान बनवलेली आहे मुलांनी. इकडे शेवग्याची आमटी, चपाती, आपली गवारी, लस्सी, तर छान ताट जेवणाचं करून त्याला हवं होतं. बघता बघता 4 वाजले. आता 4चा चहा चालू होता. आता छोट्या मुलाला लागतो, त्यामध्ये तो पोहे बुडवून खातो, त्याला भूक लागते. मोठा मुलगा कधी दूध पितो, कधी काय दुसरं
चुटूरपुटूर खात असतो, त्यामुळे त्याला काही इतकं लागत नाही, पण छोट्या मुलाला लागतं. त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी छान असा चहा केला. आणि दुपारी थोडा वेळ काय करत होते बघा, मला जे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवायचं होतं त्याला थोडीशी पट्टी कमी पडली. मग ही माझ्याकडे अशी कॉटनचे बरेचसे तुकडे आपल्या ह्याच्यामध्ये ड्रेसमधले शिवलेले राहिले होते, त्यातलेच मी काढले. आता चुरगळलं होतं, मग थोडा वेळ मी त्याला पाण्यात थोडंसं धुतले आणि इथंच वाळत टाकले. वाऱ्याला खिडकी असल्यामुळे लगेचच आता वाळेल म्हणून. आणि इथे बघा काजपट्टी आणि बटनपट्टी म्हणजे हुकलुकची पट्टी वगैरे लावायची आहे मला दोन्हीकडं. त्यासाठीच ते मी कापड काढले आणि ह्याला मॅचिंग होतं. ॲक्च्युली अस्तर ह्याला ब्लाऊजला मी दुसरंच घातले, म्हणजे ब्लाऊज पीसच घातलेला आहे. असंच करते, जे ब्लाऊज पीस मी वापरणार नाही ते ह्याच्यामध्ये असं बॅक साईडला घालून अस्तर म्हणून त्याचा उपयोग करते. त्या डोलारामधला सगळं साहित्य मी आज काढलेलं आहे बरेच दिवसानंतर. आणि काय बरंचसं शिवायचं पडलं होतं, माझ्या लक्षात पण होतं. हे शर्ट पीस बघा बरेच दिवस झालं, म्हणजे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तेव्हा मी शिवायला काढलं होतं. आता ह्या आठवड्यात काही ना काहीतरी करून हे शिवूनच टाकणार आहे. असं कोट कॉलर सारखं शिवणार होते. आज उद्या करत कधी राहून गेलं ह्या कामात, ते कळालंच नाही. म्हणलं आज डोलारा काढूयाच म्हटलं तो. आणि त्यामध्ये बरेचसे ड्रेस मटेरियल माझे शिवायचे सुद्धा राहिलेले आहेत, तर त्याचं एक अस्तर आणून घेईन आणि शिवून सुद्धा घेईन. तर ते ठेवण्यात वगैरे बराच वेळ माझा गेला, 1 तासभर तरी गेला. मशीन पण व्यवस्थित ठेवायचं होतं आणि बरेचसे कप्प्यातलं काढल्यामुळे ते झाडून वगैरे जे आता धूळ लागलं होतं ते मी धुयालाच टाकलं. बरंचसं त्यातलं साहित्य जे चांगलं होतं ते त्या डोलारामध्ये पिशवीमध्ये एका घालून व्यवस्थित ठेवलं. आणि जे शिवायचं आहे ते बाजूलाच आता मी काढले. एक करून ते शिवूनच टाकेन आता ह्या 10-15 दिवसात. तर ते काम मी फत्तेच करणार आहे. आता उद्या अक्षय तृतीया असल्यामुळे थोडीशी तयारीसुद्धा मी आदल्या दिवशी करते बघा. 2 बटाटे मोठे मी उकडायला लावलेले आहेत आणि इकडे कुकरमध्ये 1 पेलाभर डाळ अशी मी शिजवून आजच घेईन, जेणेकरून माझं उद्याचं काम वाचेल. आता हा आहे अक्षय तृतीयेचा दिवस. सकाळची फार घाई गडबड सगळ्यांचीच असते का माझीच असते हे काय मला समजत नाही. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये निवांत स्वयंपाक करत असलेलं असं बघत असते आणि मी मात्र एवढी घाई गडबड का करते स्वयंपाकाला हेच काही समजत नाही. कारण का मला वेळेत स्वयंपाक व्हावा आणि लवकर व्हावा ही सणाच्या दिवशी मला म्हणजे माझ्याकडून माझीच अपेक्षा असते. त्यामुळे आणि देवपूजा तर आज मिस्टरांनीच केली, तिकडून आज सुट्टी आहे म्हटलं. तर इकडे डाळ जी काय मी काल शिजवली होती ती थोडीशी अजून शिजवून घेतली आणि त्याचं येळवणी काढलं. इकडे गूळसुद्धा चिरून घेतला होता. आता मला आज पुरणपोळ्या बनवायच्या होत्या आणि आमच्या इकडे अक्षय तृतीयेला पुरणपोळ्याच लागतात. पुरणपोळ्या, बटाट्याची भाजी, येळवण्याची आमटी, गुळवणी म्हणजे आपलं गुळाचं पाणी असतं ते त्याला गुळवणी म्हणतात आमच्या इकडे भागात. आणि त्याच्यामध्ये दूध आणि तूप नंतर घालायचं असतं जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा. तर ते मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. केव्हा मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला तेव्हा ते सगळं दाखवले. तर माझ्या पुरणपोळ्यासुद्धा इकडे छान बनवून झालेल्या आहेत आणि निवदाच्या 5 आहेत त्याच्या खाली. तर तिथे येळवण्याची आमटी, भात आणि गुळवणी इथे करून ठेवलेलं आहे. आणि देवपूजेला आज जरा काय झालं, वस्त्र मी काढायचं विसरले होते आणि हे जे काय आता पदराचा तुकडा माझ्या शिल्लक होता तोच आता ठेवला आणि मिस्टरांनी पुजलं आहे. आंबासुद्धा पुजलेला आहे. आणि इकडे आज सोलरचं जे काय काम राहिलं होतं तर घाईटात झालं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आज अक्षय तृतीयाने ते अशी माणसं आली होती घरात 5-6. बघा साहित्य सगळं घरभर होतं, घराच्या बाहेर होतं आणि फॅब्रिकेटरचा आवाज तर इतका इरिटेट होत होता. स्वयंपाक करताना मला इतकं डोकं दुखत होतं, पण काय हरकत नाही म्हटलं. आज अक्षय तृतीया मुहूर्त पण छान लागलेला आहे, करू देत म्हटलं. आणि त्यांना सरबत वगैरे ताक ते असं आधेमध्ये चालू होतं. पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक केला होता, तो सुद्धा दिला होता, पण ते काय खाल्ले नाहीत, परत दिला. नुसतं ते सरबतच पीत होती. तर आधेमध्ये चालू होतं ते करायचं. तर तळण पण माझं थोडं राहिलं होतं करायचं. तर लास्टलाच तळण वगैरे तळते. तर मिस्टर आणि मुलगा काही कामानिमित्त बाहेर गेल्या, ते 10-15 मिनटात येतील, जेवायला बसतीलच. म्हणून म्हणतात तर तळण तळलं की सगळी 5 नैवेद्य करावे लागतात. 5 ताटं म्हणजे
देवाजवळ एक, घराबाहेर एक, घरावर एक, तुळशीपाशी एक आणि गाईला एक, असे 5 नैवेद्य असे काढलेले आहेत बघा हे छोट्या छोट्या प्लेटीमध्ये. तर आजचा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.